हॅलो. तर आज आम्ही निघालो होतो एका अनएक्सपेक्टेड ट्रिपसाठी. ट्रिप नाही म्हणू शकत, देवदर्शनासाठी. तर आज अचानक सकाळीच प्लॅन झाला, कारण आधी हट्ट करत होता म्हणून आम्ही शिर्डीला निघालो. आणि शिर्डीला जायला आम्हाला फक्त निमित्त लागतं. त्यासाठी स्वतःचं आवरून घेतलं आणि अजिबात मेकअप वगैरे नाही आहे, कारण तो मला सुटही नाही होत. भरपूर असं सनस्क्रीन लावलं होतं, त्यावर कॉम्पॅक्ट आणि त्यानंतर लिपस्टिक. आणि हा जो कुंकू आहे तर मी श्रीयंत्रावर जे कुंकुमार्चन करते तर त्याचा तो जमा केलेला असतो आणि तो मी वर्षभर वापरते. त्यानंतर पूर्ण तयारी तर होते, पण प्रत्येक वेळेला माझं केसांचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. सुरुवातीला वाटलं होतं की थोडे आपण मोकळे ठेवूयात म्हणून, पण अजिबात ते दिवसभर आपल्याला झेपणार नव्हतं म्हणून मी ते शेवटी बांधूनच घेतले होते. आणि त्यानंतर कुठेही बाहेर जायचं असलं तर हे काम तर आपल्याला काही चुकत नाही. घर थोडंफार तरी आवरावंच लागतं, कारण तिकडून आल्यावर घाण झालेली, थकून आलेलो असतो तर आपल्याच्याने आवरणं होत नाही म्हणून. तर मशीन लावलं तर सगळ्यात आधी तर कपडे धुवून झाले होते, तर ते वाळत घातले. आणि आधीचे टिफिन माझा बनवून झालेला होता, कारण अचानक ठरलं होतं सगळं काही. तर तोच टिफिन आम्ही नाश्त्यामध्ये घेतला होता. त्यानंतर आम्ही आता फायनली पोहोचलो होतो शिर्डीला. आणि तिथे आतमध्ये सगळ्यांना माहिती कॅमेरे वगैरे अलाउड नसतात, म्हणून बाहेरचं काय थोडंसं ते मी घेतले. तुम्हाला साईबाबांचं आजचं दर्शन दाखवते, तुम्ही दर्शन घ्या. आणि भरपूर गर्दी होती, त्यातल्या त्यात आज गुरुवार होता म्हणून जरा जास्तच गर्दी होती. आणि दर्शनासाठी चौकशी केली तर 4 ते 5 तास लागणार होते, म्हणून आम्ही मुखदर्शन घ्यायचं ठरवलं. आणि ह्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट मी लवकरच शेअर करेल. बाय.